मायबापांनी या अभंगाच्या हरिपंडितचं दुसरं चरण आले बरं का. ते चरण काय माहिती लटका ज्याला आपण संसार म्हणतो त्याला दुसरा एक शब्द आहे. आता संसार म्हणजे त्याची परमार्थात अशी व्याख्या सांगितलेली आहे. संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणाची उधार. जिथे मरण उधार ठेवलं जात नाही त्याचं नाव संसार. अहो नवरा बायकोला सांगितलं, त्या माऊलीने सांगितलं हो जा बाजाराला आणि आपल्याला सगळं घेऊन या. यादी दिली भली मोठी. हो मिरची कोथिंबीर सगळं काही भाजी पाला हरभरे गहू काय वाटेल ते सगळं सांगितलं. आणि महाराज मोठ्या जीवाभाड अगदी उन्हाच्या भरात 5 किलोमीटर तेवढ्या ओझ्याच्या पिशव्या घेऊन बाजारातून आणि तो परत आला कामाघूम झाला. त्याला वाटलं आता मात्र माझी बायको मला चांगलं नाव देईल सगळं बघ सर्व काय. पण खाली पिशव्या ठेवल्या आणि तेवढ्यात मालकीन बाई म्हणते का हो मिरच्या आणल्यात का मिरच्या. अरे सगळं आणलं पण मिरच्याच राहिल्या. झाला मिळाला ना इतका जिवंत होऊन आला होता. बायको म्हणाली मिरच्या आणल्यात का तर नाही आणल्यामुळे मेल्यासारखंच झालं. त्याला सांगण्याचा तात्पर्य संसार हा कधीच पूर्ण होत नसतो. संसार म्हणजे सवेची स्वार. शब्दाची उत्पत्ती पहा कशी आहे. सवेची स्वार. स्वार कोणाला म्हणतात? जो घोड्यावर बसतो त्याला घोडेस्वार म्हणतात. जो मोटरसायकलवर बसतो त्याला मोटरसायकल स्वार म्हणतात. जो उंटावर बसतो त्याला सांडणी स्वार म्हणतात. जो बैलगाडीने बसतो त्याला बैलगाडी स्वार म्हणताय का कोणी? नाही. का? शब्दाच्या मागचं चिंतन आहे. बैलगाडीत बसून जो जातो तो पडला तरी त्या साठीच पडेल, खाली पडणार नाही. पण स्वार जर पडला तर जगण्याची शक्यता कमी, म्हणून त्याचं नाव स्वार. म्हणून संसाराला लागलेला, संसारावर स्वार झालेला माणूस वरून पडला नाही तर तो
असं समजायचं. विठ्ठल मी शब्दाचं चिंतन सांगतोय. आता ज्याला आपण संसार म्हणतो, संसार, त्या लहान लहान मुली बरं का, अगदी पहिली दुसरी शिकणाऱ्या मुली छानपैकी संसार करतात. आपल्याला सुद्धा करता येणार नाही असं बघा तुम्ही निरीक्षण करून. एखाद्या मंडपामध्ये त्या 10-12 मुली जमल्या बरं का महाराज, आणि त्यांनी संसार जर केला तर बघत आहे मोठा माणूस ताटांचं ताट त्या, आणि ताट म्हणजे काय, फुटलेल्या खापऱ्या 15-20 खापऱ्या आणायच्या, अशा रांगेत वाढायच्या बरं का महाराज. आणि मग ती वाढताना म्हणत जाते, बाई ताट ठेवले ग त्या बाजूच्या खेळ संसार. दुसरी येते ती, बाई 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 हिने सगळी ताटं वाढली पण मी अजून भात नाही वाढला. ती माती टाकते प्रत्येक येतात आणि त्याला नाव देते, हा भात घ्या भात घ्या भात घ्या. तिसरी माती टाकते आणि प्रत्येक ताटात टाकते ना म्हणते, भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या. मग त्या मुली करतात तो संसार आणि आपण हंड्या मडक्याचा मांडलेला संसार, याच्यात काय फरक आहे हो? मला सांगा ना तुम्ही, याच्यात काय फरक आहे? विषय असा आहे की मुळात संसार हा नाशिवंत आहे. तुम्ही केला सुरू तो पुरा होईलच हे कोणी सांगणार नाही. म्हणून त्याचं नाव दुसरं आहे, ते तुम्हाला सांगतो. काळजीपूर्वक चिंतन करा. मोठी मजा आहे. आपण संसाराला दुसरं नाव देतो बरं का टाळकरी मंडळी. तुम्हाला माहितीये संसाराला दुसरं नाव काय? मला तुम्ही सांगू शकता? संसाराला आपण दुसरं नाव काय म्हणतो? प्रपंच. प्रपंच करावा नेटका, असो न द्यावा फाटका, परियंतरी असावा चटका परमार्थाचा. असा संसार करावा. मी तुम्हाला सांगतो माझं स्वतःच उदाहरण. हो, मग तुम्ही बोलले का बाबा अभिमानात सांगितलं, असं नाही. जेव्हा मी विवाह केला तेव्हा मी परमार्थाचा संसार मांडलाय. ज्या मुलीबरोबर लग्न केलं काय, ती श्रीमंताची मुलगी होती, श्रीमंताची बरं का. आणि काय सांगू तुम्हाला, पण 60 वर्षापासून माळकरी होती. आणि आमचा तो विवाह जमला म्हणजे काय, आमच्या आईच्या भावाचीच मुलगी होती. म्हणजे आमच्या आई वडिलांनीच तसं. परंतु मी प्रपंच करताना त्याची निवड टाकली. ती देवाने माझ्या आधी ती निवड पूर्ण केली. कारण मी 9 वर्षाचा होतो तेव्हापासून पंढरपूरला यायचे. आता माझं वय 80 वर्ष आहे मला पण. आणि 9 वर्षाचा असताना वारीला येतो असं नाही, कधी कधी महिन्याला 3 फेऱ्या माझ्या सर्विस करून. हो, आणि माझ्या बापानं आज बघा मला ही फेरी मोलाची वाटते. म्हणून तुम्हाला प्रपंच शब्दाचा अर्थ सांगतो. प्रपंच करावा नेटका. नेटका म्हणजे काय, ज्या पती पत्नीचं लग्न झालं त्या पती पत्नीने पहिले गुरुमंडळ जाऊन करावं. लक्षात आलं? देवाच्या नावावर प्रपंच चालवावा. मग तुम्हाला काही काळजी करायचं काम नाही. प्रपंच करावा नेटका, असो न द्यावा फाटका, पर्यंतरी असावा चटका परमार्थाचा.
भगवंताच्या भक्तीचा अंतरामध्ये तुमच्या चटका पाहिजे, मग परमार्थ बघा कसा होतो. विठाला की आपल्या शरीरा इतकी घाणेरडी वस्तू जगात दुसरी कोणती नाही. कबीर महाराज म्हणतात, पशुओं का कम से कम बने रे पहिया. एका दोह्यामध्ये कबीर म्हणतात, महाराज अरे पशु टोणगा जर मेला, पशुओं की कम से कम बनता है पहिया, मगर नरका कछु न हो. पण माणूस जर मेला त्याला 15 पैशाला तरी कोणी विकत घेईल का? म्हणजे इतका हा मनुष्य घाण्यात आहे. आता ही इमारत आहे ना शरीर, हा माणूस जेव्हा उभा राहतो बरं का, त्यावेळेला कमरेपासून खालचा मजला, लक्ष द्या बरं, मी हरिचं चिंतन सांगून राहिलो. कमरेपासून खालचा मजला त्याचा वर्ग वेगळा आहे. म्हणजे समाजामध्ये त्याला क्षुद्र म्हणतात. म्हणजे जिनींचं काही काम असलं तरी पळावं लागतं त्याला, म्हणून तो क्षुद्र. कमरेच्या वरच्या भागापासून छातीच्या खालच्या भागापर्यंत मधी जो एरिया आहे त्याचं नाव पोट, म्हणजे सप्लाय डिपार्टमेंट. हा, इथे आधी अन्न येतं, म्हणजे अन्न पुरवठा मंत्री आहे का पोट, आधी त्याच्याकडे येतं आणि मग सगळ्या शरीराला ते पोहोचलं जातं. म्हणून या ठिकाणी व्यापार उद्यम चालतो. म्हणून हा वैश्य म्हणजे वाणी म्हणा ना, वैश्य. त्याच्यानंतर पुढे लक्ष करा माझ्या बाळांनो, लक्ष करा. त्याच्यानंतर चौथा मजला जो आहे छातीचा, त्याचं नाव क्षत्रिय. या टाळकरी मंडळीला बरोबर माहिती आहे. ज्याचा तिसरा मजला भक्कम असतो तोच होतो काय रे पोरांनो, सांगाल तुम्ही? ज्याचा तिसरा मजला भक्कम असतो तोच माळकरी होतो, लक्षात ठेवा. आणि ज्याचा तिसरा मजला भक्कम नसतो तो नुसता घाबरतो, मी मरतो का. म्हणजे अनबिलिव्हमेंट अबाउट गॉड ऑर मनी. स्वतःच्या भगवंतावर ज्याचा विश्वास नाही तो माणूस भित्रा आहे, घाबरत नाही. तो माळकरी होतच नाही. त्याला माहिती आहे माळकरी झाल्यावर खायला काही मिळत नाही. त्याचा समज आहे, लक्षात ठेवा. परंतु माळकरी जे खातो ते जगात कोणालाच मिळत नाही. असं मला भांडण करायचं नाही. तिसरा मजला मी सांगितला, म्हणून ज्याचा तिसरा मजला भक्कम असतो बरं का. माझं कॉलेजवर लेक्चर असतं मुंबईला मोठमोठ्या ठिकाणी. त्यावेळेला ती तरुण वयातली मुलं मुली अक्षरशः रडतात. म्हणजे त्यांना जाण होते की खरोखर या मनुष्य जन्माचं खरं सार्थक कशात आहे, खरं सार्थक कशात आहे. तर भगवत चिंतनाशिवाय या जन्माचं सार्थक नाही. तिसरा मजला तुम्हाला बरोबर. आता राहिला चौथा मजला म्हणजे बालकनी. चौथा मजला लक्षात ठेवा माझ्या बाळांनो. हा चौथा मजला म्हणजे
होते बालकनी. खाली झाला शूद्र, त्यानंतर आला वैश्य, त्यानंतर आला क्षत्रिय, जो क्षात्र धर्माचं पालन करतो. काय निधडीसाठी क्षात्र धर्माचं पालन करतो तो. आणि शेवटचा ब्रह्म. म्हणून आता गपचीप तुम्हाला सांगतो, ऐकाल का तुम्ही? 3 मजले तुम्हाला माहित झाले. आता राहिला वरचा मजला, बरं का? म्हणून या वरच्या मजलाच नाव आहे ब्रह्म. आता नीट ऐका. या वरच्या मजल्यावर देव राहतो. 2 काचेच्या खिडक्यातून पाहतो. आणि हा वेडा माणूस म्हणतो मी पाहतो. विठ्ठल तू पाहतोस तुझ्या डोळ्यातून. म्हणून एवढ्या घाणेरड्या वस्तूमध्ये स्वतः परमात्मा मुक्काम ठोकून बसले. कशासाठी? माय बापानो, तुमच्या आमच्या उद्धारासाठी भगवंत या वाईट देहामध्ये लपून बसले. म्हणून याचं चिंतन प्रत्येकाने करावं. आणि भगवंत त्याचे सुंदर आहे तसं सुंदर होऊन जावं. या मानव जन्मात देवाची भेट घेऊन जावं नव्हे, देवाच्या बरोबर देवाची भक्ती करणे म्हणजे काय? कीर्तनच करा, टाळकरीच व्हा, भजनच करा, पूजनच करा, मोठमोठ्या देवपूजा करा. काय मोठा मोठा जी मंदिरं बांधा, ती बांधा देवासाठी. काय मोठमोठे सत्य घाला, देवासाठी घालतात ना. म्हणजे हेतू कसा चांगला आहे देवाचा. तसं माणसाने देवासाठी माझा जन्म मी वाहून टाकतो, एवढं करावं ना. मग त्याच्यासाठी आपला जन्म व्हायला की आपण सुखी होतो. सुखी हो म्हणजे कसं? नुसतं संसारात सुखी नाही, हे संसाराचं सुख नाही. मी तुम्हाला सांगतो, विचारा सर्व सुख गोडी काही रिकामा आपली रेडी राहू नको. पहिल्या चरणाचा अर्थ रिकामा राहू नको म्हणजे एक क्षण पण असं जाऊ देऊ नको की तो फुकट जाईल. आज कोण वार आहे? काय वाढ? आज वार कोण आहे? हा, या माझ्या नाती आहे, त्यांना खूप आवड. जरी त्यांची परीक्षा असली तरी त्या कीर्तनाला येतात बरोबर. एवढा वेग आहे देवाचा. माय बापानो, आजचा वार कोण आहे? शनिवार. ऐका बरं, आजचा वार शनिवार बरं का महाराज. आणखी 8 दिवसांनी पुन्हा शनिवार येईल. त्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा शनिवार येईल. त्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा शनिवार येईल. याच्या मागे सुद्धा 8 दिवसापूर्वी अनेक शनिवार आले गेले. परंतु मी आपल्या पुढ्यात माझे एक फक्त मत तुमच्या पुढ्यात टाकतो की आजचा म्हणजे आत्ताचा पापरी गावाला शिवमंदिरावर शनिवार परत येईल का? आत्ताचा हा आता कीर्तन चालवतो हा परत येईल का? नाही, येईल 8 दिवसांनी शनिवारी. पण त्या शनिवारी आता प्रपंचाला परमात्मा
प्रपंच संसाराला प्रपंच हातात आहे. आता हा शब्द कसा झालाय त्याची तुम्हाला 2 मिनिटांमध्ये चिंतन सांगतो. शब्द किती अक्षरांचा आहे? 1 2 3 प्रपंच. बरोबर. इकडे लक्ष द्यावं का बरोबर? प्रपंच 3च अक्षर आहे. आता प्र म्हणजे प ला दुसरं एक अक्षर जोडलंय, पण जोडलेलं धरून प्रपंच. पण शुद्ध जर वाचायला गेलं अक्षरांची फोड करून तर पहिल्या शब्दामध्ये 2 अक्षर येतात. एक प येते आणि दुसरा र येतो, म्हणजे पर. काय झालं? पर. बरोबर. मग पर म्हणजे पंख. पुढे राहिला पंच, म्हणजे 5च्या पट्टीमध्ये, ज्याला 5 पदरी म्हणतो आपण, असे कितीतरी. बरं, 5, 50, 500, 5000, 5 कोटी, 5 दशकोटी, किती पण. आता ती व्याख्या ऐका बरं का. ज्याला पंख आहे तरे. अर्थ कळायचंय तुम्हाला? ज्या शब्दाला म्हणजे प्रपंचाला, ज्याला कोट्यावधी पंख आहे तरे, त्यातील कोणत्या पंखाने तोडून जाईल रे त्याने मनाई. पटलं का तुम्हाला? हो. तुम्ही प्रपंच सुरू केला पण तो पुरा होईलच अशी काही गॅरंटी आहे का तुम्हाला? नाही. विचार. तिसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात, नाममंत्र जप, नाममंत्र जप कोठे जाईल, कोठे जाईल. कोठे जायचं पा रामकृष्ण संकल्प दर्शन आहे. अरे नाम जप करायचं कारण काय मला? गाव महाराज, या गळ्यामध्ये जी महाड आहे भक्तांच्या, संतांच्या, लहान लहान लेकरा बाळांच्या गळ्यामध्ये महाड आहे, तुळशी महाड. तिथे म्हणे किती? 108. मग हे म्हणे 108च का? तर या विश्वामध्ये, या अंतराळामध्ये भगवंताने 108 ब्रह्मांड तयार केलेले. एका ग्रहावरून दुसरा ग्रह किती लांब आहे हे विज्ञानालाही मोजता येत नाही. सायन्स could not take the measurement of the distance. अरे विज्ञान मापू शकत नाही किती किलोमीटर आहे ते. कारण
ते देवाने ठेवलेलं आहे. आणि म्हणून देव करी तरी काय न होय, दगडाची ना तरुणी जाय. हो एका अभंगात देव करी तरी काय न होय, देव करी तरी काय. देव करी तरी अभंग आहे ज्ञानोबा. देव करी तरी काय न होय, दगडाचे नाव तरणे जाय. म्हणून देवाचं नाम घेत जा. मी माझी परिस्थिती तुम्हाला सांगतो. मी देवाचं नाव घ्यायला लागलो ना की मला सारखं रडायला येतं. म्हणून खरं सांगतो तुम्हाला, मग जर देवाचं नाम घेताना जर आपल्याला खरंच रडू नाही आलं तर आई जशी मुलाला धुळीमध्ये लेकराने फटकळ मारून बसल्यानंतर तो रडतो बर का, तेव्हा मग ती मागे फिरते आणि रडतो म्हणून त्याला कळेवर. तसे तुम्ही जर रडले नाही, तुमचा माणूसपणा जर देवाला तुम्ही सांगत राहिले की मी माणूस आहे, मी रडणार नाही, तर मग तो कशाला तुम्हाला कडेवर उचलून घेईल. म्हणून यासाठी नाम मंत्र जपाचा माऊलीने सांगितलं. या अभंगाच्या तिसऱ्या अभंगात नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरणी आहे, निजवृत्ती काढी. मी माझ्या घरात ना तुम्हाला गंमत सांगतो. पहिल्यापासून जिथून लहान होतो तिथून आता 80 वर्ष झालं तरी माझ्या घरात फिरता करता मी अभंग म्हणत असतो. मजेशीर आहे काय, पोरं बाळ मला हसतात अशी मजेने, पण मला त्यातच आनंद वाटतो. तर तुमच्या रुसण्यात घेतो मला काही नाही. प्रत्येक मनुष्याने आपलं स्वतंत्र स्वातंत्र्य अबाधित ठेवलं पाहिजे. हो काय, माझी मुलं मोठे मोठे ऑफिसर आहेत, कोणी मुंबईला मोठे मोठे पत्रकार आहेत, नातू माझे मोठे मोठे बँकेत कोणी असे आहेत काय, ते पण माळकरी आहेत बरं का.
आणि बघा त्यातल्याच एकाला मी गाडी घेऊन बोलवलं मुंबईवर. हो का बाबा गाडी घेऊन ये, मला अमुक ठिकाणी जायचं. तो घाबरत आला. याला त्याला खूप जाण आहे माझा मोठा मुलगा आहे, त्याला खूप जाण आहे. माझ्या कीर्तन क्षेत्रात महाराष्ट्रात कुठेही मला घेऊन जाणार मोठ्या आवडीने. काय असो माझं भाग्य आहे. पण माझी अवस्था मात्र ही आहे बरं का. माझ्या बापानं तुम्हाला सांगतो, मला स्वतःच्या प्रपंचात इतका मोठा अनुभव आल्यामुळे मी तो तुम्हाला कथन करतो. दुसऱ्याचा अनुभव मी सांगू शकत नाही. स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतो की आनंदमय जीवन माझं भगवंताच्या भक्तीमुळे झालंय. काय तर त्याचा आनंद मी तुम्हाला देतो पुरावा म्हणून. असो म्हणून तिसऱ्या चरणात माऊलींनी सांगितलंय या अभंगाच्या नाम मंत्र जप कोटी जाईल वा. रामकृष्ण संकल्प तरुणीला आहे, भगवंतावर संकल्प धरून ठेव. पुढे काय सांगितलं चौथ्या चरणात, निज प्रतिकारी सर्व माया निज प्रतिकारी सर्व माया निज प्रतिकारी सर्व माया सर्व माया थोडी इंद्रिया सोडील पुन्हा कीर्तवरती भाव दरी रे करुणा शांती दया पावना हरी हरी स्वराज मला तीर्थव्रती भाव दरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी हरी. हो माय बापानो, या अभंगाला मी जी चाल लावलेली आहे, जी मी तुम्हाला प्रारंभी सुरुवातीला म्हणून दाखवली, ही चाल मी 18 वर्षाचा असताना लताबाईंच्याकडे होतो. लता मंगेशकर म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये आता चोरून जायचो. त्यावेळेला त्यांच्याकडनं चोरलेली चाल आहे ती मला आयुष्यभर कीर्तनामध्ये उतरला. काय सांगावं महाराज, गायन करावं दिदीने आणि म्हणून त्यांनी चोरी केली अशी गपचूप. हे आज कुठलं मी अजून कोणाला सांगितलं नव्हतं. असं माझ्या कीर्तनासाठी त्या स्वरांचा वापर मी करतो. आज मला हजारो लेकरं बाळ मला डोळ्यात अश्रू येतात त्यांच्या. मग माझा किती मोठा फायदा झाला सांगा. असो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तीर्थव्रती भाव हरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी हरी. भगवत भक्ती कशासाठी करायची? आपल्याला जीवनात शांती प्राप्त होते.